नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आरोग्याच्या संबंधात विविध विषयावर आपण या कार्यक्रमाद्वारे जागरूकता करत असतो. निसर्ग हा माणसाचा शिक्षक आहे. बऱ्याच गोष्टी आपण निसर्गाकडून शिकत असतो. जर आपण निसर्गाची काळजी घेतली तर तो आपल्याला भरभरून देत असतो, पण तसे केले नाही तर मात्र निसर्ग आपल्याला धडा शिकवतो. मग ते निसर्गाचं रौद्र स्वरूप असो किंवा अस्वच्छता, प्रदूषण याच्यामुळे होणारी घाण असो, आणि त्याचबरोबर येणारा एक अगदी छोटासा डास देखील आपल्या आरोग्याची समस्या बनू शकतो. 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस म्हणून मनवला जातो. यावर्षी मलेरियाचा नायनाट करूया, आपण करू शकतो आणि करायलाच हवा या ब्रीदवाक्याने हा दिवस मनवला जाणार आहे. आणि याच निमित्ताने मलेरिया आणि त्याचे उपचार, प्रतिबंध याच्यावर आपण चर्चा करणार आहे. आणि यासाठी स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे नागपूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर अतुल राजकोंडावार. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर अतुल राजकोंडावार हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेडिसिन याचे विभाग प्रमुख आहेत आणि गेले अनेक वर्ष ते केवळ नागपूर नाही तर विदर्भातील अनेक रुग्णांना अविरत रुग्णसेवा देत आहेत. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. आपण अनेक आजार बघत असता, तर या अनेक प्रकारच्या आजारामध्ये मलेरिया हा नेमका कोणत्या प्रकारचा आजार आहे आणि तो कशामुळे होतो? मलेरिया हा व्हेक्टर बॉर्न डिझीज आहे. हा ॲनॉफिलिस नावाची मच्छरमुळे चावल्यामुळे होतो. आणि हा ॲनॉफिलिस नावाचा मच्छर हा पाण्यामध्ये किंवा जिथे घाण आहे तिथे जास्त रूपाने पाहण्यात येतं. आणि याचे जे मच्छर हा जो चावतो हा शक्यतो सायंकाळच्या वेळेस किंवा रात्री किंवा पहाटेच्या वेळेस मनुष्याला चावतो. आणि याच्यामध्ये चावल्यानंतर अंदाजे 1 ते 1 आठवड्यानंतर रुग्णाला तो रुग्ण म्हणून येतो. त्याला ताप येतो, त्याला थंडी वाजून ताप येतो. डॉक्टर, डासांमुळे होणारा हा आजार आहे आणि आपण सांगितलं की एका विशिष्ट प्रकारच्या डासामुळे हा आजार आपल्याला होत असतो. तर मानव आणि डास आणि हा आजार याचा परस्पर संबंध कसा काय आहे? म्हणजे कुठल्या कारणामुळे डास चावल्यावर आपल्याला हा मलेरिया आजार होतो? तसं याची लाईफ सायकल जी मलेरियाची आहे ती म्हणजे ॲनॉफिलिस मॉस्किटो जेव्हा चावतो त्याच्यानंतर काही जीवाणू शरीरात जातात, ते लिव्हरमध्ये जातात, मनुष्याच्या लिव्हरमध्ये जातात आणि मनुष्याच्या लिव्हरमध्ये काही दिवस राहतात. त्याच्यानंतर याला हेपॅटिक सायकल असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याचे जे जीवाणू आहे ते आपल्या रक्तपेशीमध्ये RBCsमध्ये जातात. त्याला एरिथ्रोसिटिक सायकल म्हणतात. आणि जेव्हा ताप येतो तेव्हा म्हणजे जे आपले रेड सेल्स आहे ते बस्ट होतात आणि वेगवेगळे त्याच्यातले मिरोझॉइड्स वगैरे जे आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे ताप येतो. लक्षणं दिसतात. आणि हे लक्षणं राहिले आणि पुन्हा ॲनॉफिलिस मॉस्किटोनी चावा घेतला तर ते सर्व किटाणू त्या ॲनॉफिलिसमध्ये जातं आणि मग पुन्हा ती एक वेगळी सायकल तयार होते. मग तो नवीन जो रुग्ण नसतो त्याला चावल्यानंतर पुन्हा ते किटाणू त्याच्या शरीरात प्रवेश करतात. एक मॉस्किटो समजा 8 लोकांना चावला तर 7-8 रुग्ण असे तयार होतात. त्याच्यामुळे तो पसरतो. बरोबर आहे. खूपच महत्त्वाची एक माहिती आपल्याला आता इथे मिळालेली आहे की डासांमुळे कसा काय मलेरिया होतो. तर डॉक्टर, मलेरियाची एक प्राथमिक लक्षणं काय? म्हणजे पूर्वीपासून आपण थंडी वाजून ताप म्हणजे मलेरिया असं आपण समजायचो, तर अजूनही मलेरियाचं स्वरूप तसंच आहे का काही वेगळ्या प्रकारचं झालेलं आहे? म्हणजे कसं काय ओळखायचं की मलेरिया झालेला आहे म्हणून? सुरुवातीला जेव्हा त्रास सुरू होतो त्याला रुग्णाला
ताप तर येतोच, पण हा ताप काही तास राहतो. समजा एक 3-4 तास राहतो, मग त्याच्यानंतर तो ताप उतरून जातो. तो सतत राहत नाही. मग 48 तास किंवा 72 तास ते डिपेंड करतं की कोणचा मलेरियाचे वेगवेगळे प्रकार आहे. तर एका प्रकारामध्ये 48 तासानंतरच ताप येतो, दुसऱ्या प्रकारामध्ये 72 तासानंतरच ताप येतो. तर हा सतत किंवा कंटिन्युअस ताप नसतो, हा इंटरमिटंट ताप असतो. आणि सोबत घाम जातो, त्याच्यानंतर चक्कर येते, कधीकधी सोबत उलटीसुद्धा होते. तर नेमकं म्हणजे असा कमी जास्त होणारा ताप, ज्याच्यासोबत थंडी पण वाजते, घाम पण येतो, अशी लक्षणं जर दिसली तर आपल्याला मलेरियाची शंका मनामध्ये येऊ शकते आणि ताबडतोब डॉक्टरचा सल्ला आपण घेतला पाहिजे. आत्ता आपण मलेरियाचे प्रकार असं म्हटलं, तर मलेरियाचे पण काही प्रकार असतात का? बरेचदा आम्ही एक सेरिब्रल मलेरिया असं ऐकतो, तर ते काय प्रकार असतो? प्रकार म्हणजे हे जे मॉस्किटो आहे, तर ते चावल्यानंतर त्याचे मुख्यतः 4 ते 5 प्रकार आहे. ते म्हणजे प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम मलेरिया, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स मलेरिया, प्लाझ्मोडियम ओव्हेल मलेरिया आणि प्लाझ्मोडियम मलेरी मलेरिया आणि प्लाझ्मोडियम नोवेल्सी मलेरियासुद्धा आहे. असे मुख्यतः 4 ते 5 प्रकार आहे. पण त्याच्यात सर्वात जास्त त्रासदायक प्रकार म्हणजे फॅल्सीपॅरम मलेरिया. फॅल्सीपॅरममुळेच हे सेरेब्रल मलेरिया होतो. म्हणजे तो मेंदूमध्ये जातो असं? जर रुग्णाला कधी मलेरिया झालेला नाही, तो नॉन इम्म्यून आहे, तर अशा रुग्णांना प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरमच्या जीवाणूंमुळे सेरेब्रल मलेरिया होऊ शकतो. मग याचे लक्षणं काय सेरिब्रल मलेरियाचे? म्हणजे कुठले लक्षणं दिसले की रुग्णाने अगदी ताबडतोब वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे? ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, उदाहरणार्थ 5 वर्षाच्या खालील लहान मुलं अथवा 60 वर्षाच्या वरचे, किंवा काही त्यांची प्रतिकारशक्तीच कमी आहे असे काही आजार असतात, तर त्यांना असा फॅल्सीपॅरम मलेरिया झाला तर मेंदूज्वर हे म्हणता येईल. पेशंटला ह्या लक्षणासोबतच पेशंटला फिट्स येऊ शकतात, बेशुद्ध होऊ शकतो किंवा पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो. असं जर झालं, ताप आणि त्याचे फिट येणं किंवा जर तो कोमामध्ये आढळला, तर फॅल्सीपॅरम मलेरिया सेरेब्रल मलेरिया राहू शकतो आणि त्यानुसार निदान करायला पुढे जायला पाहिजे. म्हणजे छोट्याशा डासाची सुद्धा एक चावल्याचं असतं, त्याचा परिणाम हा अगदी आपल्या मेंदूपर्यंत, ज्वर जाण्यापर्यंत होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण ह्याची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यासोबतच कधी कधी ब्लॅक वॉटर फीवर असा पण शब्द आम्ही ऐकलेला आहे. तर ब्लॅक वॉटर फीवर म्हणजे काय? आता ब्लॅक वॉटर फीवरचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण या रुग्णांना याच्यात किडनीमध्ये सुद्धा आघात होतो आणि त्याच्यामुळे युरिनचा कलर हा पूर्ण ब्लॅक होतो. म्हणजे जसं पहिले सांगितलं, रेड ब्लड सेल्स जे आहे ते डिस्ट्रॉय होतात आणि त्याच्यानंतर किडनीवर पण परिणाम पडतो. या दोन्ही कारणास्तव त्या रुग्णातलं हिमोग्लोबिन कमी होतं आणि रुग्णाची युरिन ही ब्लॅक कलरची होते आणि सोबतच किडनी फेलियर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर याला ब्लॅक वॉटर फीवर. म्हणजे आपण काळजी घेणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेत राहणं हे फार आवश्यक आहे. हो, आणि कारण हे दोन, जसं सेरेब्रल मलेरिया आहे, ब्लॅक वॉटर फीवर आहे, हे कॉम्प्लिकेशन्स चांगले नाही आहे. म्हणजे लवकरात लवकर त्याचं निदान होणं गरजेचं आहे. निदान झाल्यावर मग ट्रीटमेंट तर होते, पण जर निदानातच उशीर लागला तर मग हानी होऊ शकते. डॉक्टर, आपण निदान हा शब्द वापरलेला आहे, तर आता मलेरियाची शंका जर मनात आली
तर डॉक्टरकडे जाऊनच आपण काही टेस्ट करायच्या असतात की कधी कधी टेस्ट करूनच डॉक्टरकडे जायचं असतं, म्हणजे निदान कसं करतात याचं? आता निदान तसं पाहिलं तर प्रत्येक तालुका प्लेस म्हणा किंवा डिस्ट्रिक्ट प्लेस म्हणा, प्रत्येक ठिकाणी मलेरिया वर्कर्स हे काम करत असतात. ताप आला आणि त्यांना कळलं तर घरोघरी जाऊन ते स्मिअर्स घेतात. म्हणजे थिक स्मिअर आणि थिन स्मिअर हे सर्वात पहिले घेतात. ताप असताना घ्यायला पाहिजे ते, आणि त्याच्यातच निदान होऊन जातं. जर नाही झालं तर अँटीजेन टेस्टिंग आहे, HRP2 अँटीजेन, HRP3 अँटीजेन त्याच्यामध्ये. आणि तिसरं म्हणजे डॉक्टरकडे तर जायलाच पाहिजे. आपल्या आजूबाजूला आपल्याला माहिती पाहिजे की असे मलेरियाच्या ह्याच्यात काम करणारे शासनातर्फे कोणते हेल्थ वर्कर आहे, म्हणजे आपण त्यांना संपर्क करू शकतो आणि ताप आलेला असताना आपण स्मिअर घेऊ शकतो, ज्याच्यामुळे मलेरियाचं निदान होऊ शकतं. हो. आणि मग निदान झाल्यावर उपचार आपण म्हणजे घरी राहूनही देता येतं की ॲडमिट होणं गरजेचं असतं? आता कुठेही जसं तालुका प्लेस म्हणा किंवा डिस्ट्रिक्ट प्लेस म्हणा किंवा मेडिकल कॉलेज म्हणा, तिथे गेल्यावर जर रुग्णाला जास्त त्रास नसेल तर घरी राहूनही ट्रीटमेंट करू शकतो. पण आता सोबत त्याचे काही लक्षणं उलटी आहे किंवा दस्त लागणं आहे असं जर झालं तर डिहायड्रेशन होतं, तर मग अशा याच्यात IV लावावंच लागतं. त्याच्यामुळे रुग्णांना भरती करूनच ट्रीटमेंट करावी लागते. खूप महत्त्वाची माहिती आपल्याला इथे डॉक्टरांनी दिलेली आहे. डॉक्टर, मला एक विचारायचं आहे की डास चावला तर मलेरिया होतोच असं आहे का? म्हणजे तुम्ही ज्या मलेरियाचं डासाचं नाव सांगितलं, फिमेल ॲनोफिलस, प्रत्येकालाच होतो का की त्या व्यक्तीचं वय किंवा लिंग किंवा त्याची प्रतिकारशक्ती याचा पण त्याच्यावर परिणाम होत असतो? हो, सर्वांचा परिणाम तर होतोच. जसं वयाच्या 5 वर्षाच्या खालील अथवा 60 वर्षाच्या वरती, तर अशा मुलं किंवा वृद्ध लोकांना जास्त प्रमाण होतो. दुसरं म्हणजे काही लोकांना याचा प्रादुर्भाव कमी होतो. आता हा मलेरिया हा शब्द जसा सुरू झाला आहे की आफ्रिका कंट्रीमध्ये हा जास्त रीतीने त्याचा प्रादुर्भाव आहे. पण आपल्या भारतामध्ये, साऊथ ईस्ट एशियामध्ये पण याचा बऱ्यापैकी प्रादुर्भाव झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सिकल सेलचे रुग्ण असतात, AS पॅटर्न म्हणजे सिकल सेल ट्रेट म्हणतो, त्यांना हे मलेरिया कमी प्रमाणात होतं, कारण दे आर प्रोटेक्टेड. ते इव्होल्युशनसाठी झालेलं आहे. अच्छा, म्हणजे कदाचित मलेरियाचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी त्यांचे ते बदल त्यांच्या रक्तामध्ये, रक्ताच्या सेल्समध्येच बदल झालेले आहे. त्यामुळे त्याचा त्यांना काही प्रमाणात त्रास होत असेल, पण मलेरियापासून त्यांचं प्रमाण थोडंसं कमी आहे. तसंच डफी निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे, त्याला पण कमी प्रमाणात होतं. अच्छा, म्हणजे काही लोकांना काही विशिष्ट कारणामुळे मलेरियाचा थोडा प्रादुर्भाव कमी होतो, पण सर्वसाधारणपणे मलेरिया म्हटलं की काळजी घेणं हे जरुरीचंच आहे असं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. खूप महत्त्वाच्या विषयावर आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहे, पण सध्या वेळ झाली आहे एका ब्रेकची. लगेचच भेटूया. ब्रेकनंतर पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मलेरियासारख्या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि डॉक्टरांकडे आपण एक प्रश्न विचारूया की मलेरिया म्हटलं की साधारण एक क्लोरोक्विन हे आपण ऐकून आहो किंवा सर्वसाधारण लोकांना माहिती आहे, परंतु हा उपचार घेताना आपण डॉक्टरकडे जाऊनच घेणं का बरं गरजेचं आहे आणि हा उपचार किती दिवस घ्यावा लागतो? तसं तर मलेरिया म्हटलं की पहिले क्लोरोक्विन येतं. क्लोरोक्विन 60-70 वर्ष जुनं औषध आहे. ते चांगलं इफेक्टिव्ह होतं, पण येत्या 20 ते 25 वर्षामध्ये क्लोरोक्विन रेझिस्टन्स आला. त्याच्यानंतर मेफ्लोक्विन आलं, त्याचाही रेझिस्टन्स आला. आता आर्टेमिसिन नावाचं औषध आहे, तर ACT म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये, आर्टेमिसिन बेस्ड कॉम्बिनेशन ट्रीटमेंट. तर आर्टेमिसिन आता इफेक्टिव्ह आहे.
पण अजूनही जर समजा फॅल्सिपॅरम मलेरिया निघाला तर क्लोरोक्विन द्यायचंच नाही, सरळ आर्टेमिसिन दिलेलं जास्त योग्य आहे. व्हायवॅक्समध्ये जर व्हायवॅक्स निघाला, जर थिक स्मिअरमध्ये व्हायवॅक्स मलेरिया निदान झालं तर क्लोरोक्विन देऊ शकतो. म्हणजे मलेरियाचा कोणता प्रकार आहे किंवा तो रेझिस्टंट आहे की नाही किंवा त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे हा सगळा विचार करून आपण उपचार पद्धती निश्चित करत असतो. हो, आणि उपचार हा 3 ते 5 दिवस राहतोच. आणि जर रुग्णाला उलटी होत असेल तर मग इंजेक्शनद्वारे, सलाईनद्वारे ते द्यावं लागतं. आपल्याला द्यावं. डॉक्टर, डासांमुळे मलेरिया होतो आणि त्या विषयावर आपण चर्चा करतच आहोत, पण अजून कोणते आजार आहेत जे डासांमुळे होत असतात? डासांमुळे चिकनगुनिया पण होतो. त्याच्यानंतर व्हेक्टर बॉर्न डिझीजेस आहे, जसं एलिफंटियासिस आहे, ते पण डासांमुळे होतं. आणि व्हायरल डिझीजेस आहेत ते पण डासांमुळे होतं. पण आमच्या भाषेत क्लोजेस्ट डिफरन्शियल डायग्नोसिस ज्याला म्हणतो, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, हे तीन कॉमन आहेत. हो. आणि सगळे डासांमुळेच होतात. आणि डास व्हायला नको याच्यासाठी आपल्याला स्वच्छता घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण पुढे येणारच आहोत त्याच्यापुढे. परंतु आता जसं आपण डॉक्टर बोलतो आहे की जागतिक मलेरिया दिवस आहे, की जागतिक स्तरावर आपल्याला ह्याच्यात काळजी घेणं गरजेचं आहे, प्रतिबंध करणं गरजेचं आहे. आणि यावेळची जशी थीम आहे की नाऊ वी कॅन अँड नाऊ वी मस्ट, म्हणजे आता आपण करायला पण पाहिजे आणि केलंही पाहिजे. तर ह्याची गरज काय आहे? गरज याच्यासाठी आहे की भारत सरकारनी आणि WHO पण जवळपास हे जसं आपलं झालं पोलिओ मुक्त झालं, तर तसंच हे मलेरिया मुक्त भारत देश व्हायला पाहिजे. आणि WHO मागच्या वर्षी सांगितलं जवळपास 15 ते 16 देश हे मलेरिया मुक्त झालेले आहे, पण त्याच्यामध्ये भारत नाही आहे. आपण याच्या मागे जायला पाहिजे. आणि भारत सरकार पण याच्यावर वेगवेगळ्या योजना राबवत आहे. पण महत्त्वाचं हेच आहे की स्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव कमी व्हायला. भारतात सध्या मलेरियाची स्थिती कशी आहे? म्हणजे जो एक कॉमनली सर्वसाधारण मलेरिया पाहिला जातो त्याची स्थिती कशी आहे? आणि तुम्ही जसं म्हणता की एक सिव्हिअर प्रकारचा जो मलेरिया आहे त्याची स्थिती सध्या भारतात कशी आहे? 30-40 वर्षापूर्वी मलेरिया भारतामध्ये पुष्कळ होता, पण आता मलेरियाचा प्रादुर्भाव खूप कमी झालेला आहे. साधा मलेरिया तर कमीच झालेला आहे. आणि तसेच कॉम्प्लिकेटेड मलेरिया, हे जे सेरेब्रल मलेरिया आहे, ब्लॅक वॉटर फीवर आहे, हे कॉम्प्लिकेटेड मलेरिया, तर कॉम्प्लिकेटेड मलेरिया पण पुष्कळ कमी झालेलं आहे. त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नाला हळूहळू यश येतं आहे, परंतु पल्ला आपल्याला बराच गाठायचा आहे. डॉक्टर, वैद्यकीय दृष्ट्या आपण जर पाहिलं की उपचार तर आपण सांगितला, निदान पण सांगितलं, पण जर याचा प्रतिबंध करायचा असेल तर त्याच्यासाठी काही औषधं आहेत का किंवा काही व्हॅक्सिन आहे का किंवा व्यक्तीला स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून याच्या म्हणजे ज्याला आपण प्रिव्हेन्शन म्हणू किंवा प्रतिबंध करता येतो का? व्हॅक्सिन हे सध्या स्थितीमध्ये आफ्रिकेमध्ये सुरू आहे. भारत देशामध्ये अजूनपर्यंत यायचं आहे. पण जर समजा कोणा भारतीयाला समजा आफ्रिका कंट्रीमध्ये फिरायला जायचं आहे तर 2 आठवड्या पहिले आणि 4 आठवडे नंतर वापस येईपर्यंत किमोप्रोफिलॅक्सिस करायला पाहिजे. आणि किमोप्रोफिलॅक्सिससाठी औषधी आहेत, जसं मेफ्लोक्विन आहे, क्लोरोक्विन आहे. हे 2 आठवडे पहिले सुरू करायचं आणि भारत देशात वापस आल्यावर 4 आठवडे नंतरपर्यंत चालू ठेवायचं. म्हणजे आपण जर प्रवासाचं काही प्लॅनिंग करत असाल अशा देशांमध्ये तर आधीच थोडं डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्वतःची काळजी घेणं योग्य आहे. गोळ्या घेऊन सुद्धा आपण हा प्रतिबंध तेवढ्यापुरता करू शकतो. हो, आठवड्यातली 1 ते 2 गोळ्या असतात. तर हे समजा 15 दिवसाचा टूर आहे तुमचा, तर 15 दिवस पहिले आणि 1 महिना नंतर हे जर आपण घेतलं तर आपण आपला बचाव करू शकतो.
खूप महत्त्वाची ही माहिती दिलेली आहे. वैद्यकीयदृष्ट्या तर डॉक्टर आपण सांगितलं, पण जसं आता वैयक्तिक पातळीवर किंवा एक थोडंसं सामाजिक पातळीवर जर आपल्याला मलेरियाचा प्रभाव कमी करायचा असेल, त्याच्यामध्ये व्यक्तीचा, समाजाचा, कुटुंबाचा काय रोल आहे? त्यांनी स्वतःचं घर स्वच्छ ठेवावं, पाणी जमू नाही द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर डासं दिसले तर ताबडतोब कळवायला पाहिजे. जसं महानगरपालिका, नगरपालिकेला कळवायला पाहिजे, ते त्याच्या उपाययोजना करतात. त्याच्यानंतर घरी किंवा सोसायटीमध्ये फॉगिंग व्हायला पाहिजे. आता महानगरपालिके ते एक ट्रकमध्ये फॉगिंग मशीन लावून करतात. त्याच्यानी सुद्धा पुष्कळ डासांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि वैयक्तिकरित्या तर करायलाच पाहिजे. जसं आता आपण पाहिलं की ऋतुचक्र हे थोडं बदललेलं आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान पण सध्या जास्त झालेलं आहे, प्रदूषण वाढलेलं आहे. याचा त्या मलेरियाच्या डासावर काही परिणाम होतो का, किंवा ज्याला आपण एक रेझिस्टंट मलेरिया म्हणतो, त्याचा ह्याचा एकमेकांशी काही संबंध आहे का? हो, पण आता जसं रेझिस्टन्स मलेरिया म्हणजे आता ते ॲनॉफिलस मॉस्किटो आहे. जर फवारणी करून आणि फॉगिंग करून सुद्धा त्याच्यावर जर परिणाम नाही झाला तर ते रेझिस्टन्स आला. आणि दुसरा रेझिस्टन्स म्हणजे चावा घेतल्यावर औषधांना जो रेझिस्टन्स होतो तो रेझिस्टन्स दोन्ही प्रकारचे आहे. म्हणजे आपण एकीकडे उपाययोजना करत आहोत, तर तसे त्या डासांमध्ये पण बदल होत आहेत की ते डास पण याला रेझिस्टंट होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा स्वच्छतेवर येणं मला असं वाटतं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मेडिकेटेड मॉस्किटो नेट्स असतात, जसं मच्छरदाणी आहे. हो, मच्छरदाणी, तोच माझा पुढचा प्रश्न होता की जसं डासांचा चावा कमी होण्यासाठी किंवा डासांना मारण्यासाठी आपण वेगवेगळी अगरबत्ती किंवा वेगवेगळे उपकरणं वापरत असतो, तर हे कितपत योग्य आहे आणि याला जर रेझिस्टन्स आला तर पुढे काय? हो, आता तुम्ही म्हटलं अगरबत्ती किंवा इलेक्ट्रिकवर चालणारे, त्याच्यानी पण रेझिस्टन्स आलेला आहे. म्हणजे असं पाहण्यात आलेलं आहे की अगरबत्तीच्या आजूबाजूला पण मच्छर राहतात, तर ते कारण त्यांना रेझिस्टन्स आला आहे. तर सोपी उपाययोजना म्हणजे मेडिकेटेड मॉस्किटो नेट्स, म्हणजे मच्छरदाणी ज्याला म्हणतो, आणि त्याला मेडिसिन्स लागलेलं असतं, त्याच्यामुळे डासांचा चावा जो आहे तो कमी होतो. तर ही एक अतिशय सोपी आणि इफेक्टिव्ह अशी उपाययोजना आपल्याला सांगितलेली आहे. अजूनही काही उपाययोजनावर आपण चर्चा करणार आहोत, पण सध्या वेळ झालेली आहे का ब्रेकची. आपण पुन्हा भेटूया आरोग्य संपदा या कार्यक्रमात. ब्रेकनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे. मलेरिया, प्रतिबंध आणि उपचार या विषयावर डॉक्टर अतुल राजकोंडावर सर आपल्याशी चर्चा करत आहेत आणि डासांपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं याच्याबद्दल डॉक्टर माहिती सांगत होते. तर घरी आपण असू किंवा एखाद्या वेळेस आपण प्रवासाला जातो, वेगळ्या ठिकाणी जातो, प्रत्येक ठिकाणी आपण नेट नाही घेऊन जाऊ शकत, तर अशा वेळेस व्यक्तींनी स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायला पाहिजे? हे ॲनॉफिलस मॉस्किटो जे आहे ते सायंकाळच्या वेळेस, रात्री हे चावतात आणि सकाळी पहाटे. तर जसं तुम्ही प्रवास करताय, ट्रेनमध्ये जाताय, बसमध्ये जाताय, तर शक्यतो लांब बाह्याचे शर्ट किंवा हाफ पॅन्ट न घालता फुल पॅन्ट घालावे. त्याच्यानंतर मॉस्किटो रिपेलंट काही लावता येईल आपल्या शरीराला, जेणेकरून डासं चावणार नाही. आणि कारण चावल्यानंतरच ते इम्युनिटीचा प्रश्न आहे. जर चावलंच नाही तर प्रादुर्भाव होणारच नाही. डासांनी जर चावाच घेतला नाही तर मलेरियाचं प्रमाण नक्कीच कमी होईल. पण यामध्ये आपल्याला स्वतःची काळजी वैयक्तिकरित्या घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बरेचदा प्रवासाला आपण कुठे जंगलात जातो किंवा अशा ठिकाणी जातो जिथे झाडी फार आहे, तर अशा ठिकाणी व्यक्तीने स्वतःची काळजी, विशेषतः लहान मुलं किंवा मोठी माणसं असतील तर घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, जसं काही ग्रामीण भागात आहे, म्हणजे मलेरियाचं तसं प्रमाण कमी झालं असलं तरी अजूनही काही भागामध्ये, जसं ग्रामीण भाग आहे
किंवा जिथे आश्रमशाळा आहेत, ज्याला आपण रेसिडेन्शियल स्कूल्स वगैरे म्हणत असतो, अशा ठिकाणी अजूनही आपल्याला मलेरिया आढळून येतो. तर मग अशा ठिकाणी त्यांनी स्वतःची प्राथमिक काळजी कशी घेतली पाहिजे आणि कोणाला संपर्क केला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. जर परिसर स्वच्छ असला, रेसिडेन्शियल स्कूल असो, आश्रमशाळा असो, जर परिसर स्वच्छ असला तर ॲनोफिलस मॉस्किटोचं ब्रीडिंग तिथे होणार नाही. आणि जरी झालं तरी तिथे उपाययोजना म्हणजे फवारणी आहे, फॉगिंग आहे, हे करत राहिलं तर त्याचं मॉस्किटो मरून जातील. तर ती सायकल कंप्लीट होणार नाही आणि मुलांना मलेरिया होणार नाही. एकदा तो डास चावला आणि ज्याला मलेरिया झाला आहे त्या व्यक्तीला चावला, तर त्या डासाचं किती आयुष्य असतं किंवा किती दिवस तो इन्फेक्टिव्ह राहतो? डासांचं इन्फेक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा मलेरियाच्या रुग्णाला चावल्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या रुग्णाला नॉर्मल व्यक्तीला चावल्यावर हे 1 ते 2 आठवड्यात ते होतं. चान्सेस असतात. म्हणजे घरी पण कोणाला मलेरिया असेल तर घरच्या घरी सुद्धा तो दुसऱ्यांना होऊ शकतो. होऊ शकतो. मलेरियाचा रुग्ण आहे समजा, एका खोलीत आहे, त्याला जर चावला तोच डास दुसऱ्याला चावला, म्हणजे अशा दृष्टीने हा संसर्गजन्य आपण म्हणू शकतो. संसर्गजन्य मलेरियाचं एक तर डासांचं तर आहे, आणि अधिक जसं असे पुष्कळ रुग्ण असतात जे त्यांना मलेरिया होऊन गेला असतो पण पूर्णपणे क्युअर नसतो झाला, आणि त्यांनी काही महिन्यानंतर जर समजा ब्लड डोनेशन तर ते रक्त दुसऱ्या रुग्णाला मिळाल्यानंतर सुद्धा मलेरिया होऊ शकतो. मला असं वाटतं मग ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेस सुद्धा ही काळजी घेणं गरजेचं आहे. हो, की त्याद्वारे नाही तर सुद्धा तसं तर सगळ्या टेस्टिंग होतात, पण तरी सुद्धा एक माहिती आपल्याला पाहिजे की हा पण एक प्रकार आहे की ज्याद्वारे मलेरिया व्यक्तीला होऊ शकतो. तर स्वच्छता हे प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी आपल्या येऊन राहिलेला आहे मलेरियाच्या प्रतिबंधासाठी. डॉक्टर, आपण आत्ता सांगत होता की मलेरिया झाला पण तो पूर्णपणे बरा झाला नाही. तर असं होतं का की मलेरिया पूर्णपणे बरा झाला नाही आणि त्याचं काही रेसिड्युअल राहतं का, आणि मग त्याला काही ट्रीटमेंट पण द्यावी लागते का? हो, जसं सांगितलं की प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम मलेरिया आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स मलेरिया, याच्यामध्ये व्हायवॅक्समध्ये रॅडिकल क्युअर करावं लागतं. म्हणजे प्रायमॅक्विन नावाची औषधी द्यावं लागतं, 14 दिवस द्यावं लागतं, काहींना 3 दिवस द्यावं लागतं. तर याच्या पूर्वी आपल्याला हे पाहावं लागतं की त्या रुग्णाला G6PD डेफिशियन्सी आहे का. जर G6PD डेफिशियन्सी आहे तर प्रायमॅक्विन देता नाही येणार. तर पहिले म्हणजे त्याचा ट्रीटमेंट झाल्यावर, म्हणजे कारण याचे जे विषाणू असतात ते लिव्हरमध्ये असतात, काही महिनेसुद्धा राहू शकतात. तर त्याला रॅडिकल क्युअर म्हणजे पूर्णपणे विषाणूंना चा नायनाट करण्यासाठी हे प्रायमॅक्विन नावाचं औषध आहे. म्हणजे नुसते लक्षणं बरे झाले म्हणून औषध घेणं थांबवलं असं न करता, डॉक्टर जोपर्यंत आपल्याला सांगतात आहे मलेरियाचा कोणता प्रकार आहे आणि तो रेसिड्युअल राहण्याची शंका आहे की नाही, हा सगळा विचार घेऊन जी ट्रीटमेंट पूर्ण करायला सांगितली आहे ती पूर्ण करणं मला असं वाटतं खूप गरजेचं आहे. कदाचित अर्धवट ट्रीटमेंट केली तर ते रुग्णासाठी आणि इतरांसाठी पण धोकादायक राहू शकतं. हो, राहू शकतं. कारण की जर समजा आता फक्त ट्रीटमेंट दिली आणि रॅडिकल क्युअरची ट्रीटमेंट नाही दिली तर मग काही महिने त्याच्या रुग्णाच्या शरीरामध्ये हे विषाणू राहतात. मग पुन्हा ती सायकल, डासांची सायकल सुरू झाली की पुन्हा होऊ शकतं. आणि जेव्हा तुम्ही म्हटलं ऋतू बदलतो, आता उन्हाळा ते पावसाळा झाला किंवा पावसाळा ते हिवाळा झाला, तेव्हा डासांचं प्रमाण खूप वाढतं आणि त्या वाढ झाली की मग असं म्हणू शकत नाही ना ॲनोफिलस मॉस्किटो आहे, बाकीचे मॉस्किटोज आहे. तर प्रत्येका याच्यात हे व्हेक्टर बॉर्न डिझीज आहे, त्याच्यामुळे व्हेक्टर हे तर आहेच. डॉक्टर, 2030 मलेरिया मुक्त भारत
असं उद्दिष्ट घेऊन आपण चाललेलो आहोत, तर त्या दृष्टीने आपण काय पावलं घ्यायला पाहिजे? पावलं तर हेच आहे की जसं WHO ने म्हटलं 15 देशांमधून मलेरिया मुक्त झाला आणि तसंच पोलिओ पण भारत मुक्त होण्याच्या मार्गावर आहे किंवा झालेलंच आहे. तसंच 2030पर्यंत जर समजा आपण ठरवलं वैयक्तिक पातळीवर, नाही घरामध्ये कचरा ठेवायचा नाही, घराच्या आजूबाजूला सांडपाणी जमू द्यायचं नाही, मॉस्किटोज ब्रीडिंग होऊ द्यायचं नाही, ताबडतोब जर वाटलं तर ताबडतोब नगर परिषद म्हणा किंवा तालुका लेवलला जर समजा आरोग्य खात्याला कळवलं तर ते ताबडतोब फवारणी करतील किंवा फवारणी चालूच असतं, महानगरपालिकेतही चालू असतं. तर याच्याकडे जर लक्ष दिलं तर 2030पर्यंत मलेरिया मुक्त भारत होऊ शकेल. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे उद्दिष्ट गाठू शकू. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आपण पुन्हा भेटूया आरोग्य संपदा या कार्यक्रमात. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. मलेरियावर आपण चर्चा करत आहोत आणि डॉक्टर, एक अगदी गंभीर प्रश्न मला असा विचारायचा आहे की जर महिला गर्भवती असेल आणि तिला मलेरिया झाला तर त्याचा गर्भावर काही परिणाम होतो का? आणि जी आपण औषधं देतो ती गर्भावस्थेत आपल्याला देता येतात का? याला आम्ही म्हणतो व्हर्टिकल ट्रान्समिशन. म्हणजे जर समजा 3rd ट्रायमेस्टरमध्ये रुग्ण आहे आणि तिला डास चावल्यामुळे मलेरिया झाला तर बाळाला सुद्धा मलेरिया होऊ शकतो. त्याच्यासाठी तिने तर ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. तर पहिले क्विनिन नावाचं औषध होतं, तर क्विनिन देत होतो आणि आता आर्टेमिसिन जे सांगितलं ACT ते द्यायचं. आणि जसं बाळाचा जन्म झाला तर जन्म झाल्याबरोबर तो न्यूनेटल मलेरिया आहे का ते तपासणी करून घ्यायची. खूप महत्त्वाची ही माहिती सांगितली आहे. विशेषतः गर्भवती महिलांनी आपल्याला डासाचा चावा होऊ नये याच्यासाठी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जसं आता आपण एक निओनेटल म्हणत होता, म्हणजे नुकतंच जन्म झालेलं बाळ, त्यांना सुद्धा डास चावून मलेरिया होऊ शकतो का? आणि त्याचे लक्षणं काय राहतील मग? हा, एक तर व्हर्टिकल ट्रान्समिशन झालं, म्हणजे तो आईच्या थ्रू आलेला. आणि नंतर जर समजा आजूबाजूला डासं असतील तर वयाच्या 5 वर्षाच्या आधी, तोपर्यंत तो व्हल्नरेबल ग्रुप आहे. म्हणजे विशेष काळजी घेणं गरजेचं ते आहे. वेगळं, ते म्हणजे त्याला आपण व्हर्टिकल ट्रान्समिशन नाही म्हणू, डायरेक्टच मलेरिया झालेला आहे. बरोबर आहे. तर 0 ते 5 या वयोगटातील मुलांसाठी त्यांनी पालकांनी विशेषतः जी मुलांची मच्छरदाणी येते ती वापरणं गरजेचं आहे. याशिवाय पण कुठे नेटचा आपण वापर करू शकतो का? नेट म्हणजे घरी खिडक्या असतात, खिडक्या उघडतो, आपल्याला दम घुटल्यासारखं वाटतं, पण जर समजा खिडक्यांना जाळी बसवली तर डास घरातच येणार नाही. तसं लावून घ्यायला पाहिजे, प्रत्येक खिडक्याला जाळ्या लावून घ्यायला पाहिजे. विशेषतः ज्या एरियामध्ये थोडं कमी स्वच्छता आहे किंवा स्वच्छता होत नसेल तर घराच्या कमीत कमी त्या साईडला तरी नेट लावून घेणं गरजेचं आहे. हो, जिकडे तिकडे घरात येणार नाही. कन्स्ट्रक्शन बूम पण आहे. जर कन्स्ट्रक्शन एरिया चालू आहे तर तिथे पाणी साचायला नको, याची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे जिथे जिथे पाणी साचलेलं असेल, मला असं वाटतं ही प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे की तिथे डास वाढू शकतात आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. कूलर मध्ये जसं उन्हाळा संपला आणि पुष्कळ जण कूलर काढत नाही, तर त्या कूलरच्या टाकीमध्ये सुद्धा पाणी 3 दिवसात तर लार्वा होऊन जातात, मच्छर तयार होतात. आणि जसं एखादं रिकामं भांडं पडलेलं आहे जुनं, तिथे पाणी साचतं किंवा जुने टायर असतात तिथे पाणी साचतं, तर ते सगळं लक्ष देऊन ते पाणी साफ करत राहणं हे खूप गरजेचं आहे. डॉक्टर, गप्पी मासे आणि मलेरिया हे पण मध्ये खूप आलेलं होतं, तर गप्पी माशाचा काय उपयोग असतो? जेव्हा जसं
साचलेलं आहे पाणी, कूलरमध्ये साचलं आहे, टाकीमध्ये, तर किंवा कुठेही साचलेलं आहे, तर त्याच्यात लार्वा तयार होतात. 2 ते 3 दिवसात त्याचं रूपांतर मॉस्किटोजमध्ये होतं. तर ते लार्वा ते गप्पी मासे जर टाकले त्याच्या आतमध्ये, तर लार्वा ते खाऊन घेतात. तर त्याच्यामुळे प्रमाण कमी होतं. हां, म्हणजे हा एक नैसर्गिक उपाय आहे की जो आपण सहज घरी गप्पी मासे ठेवले तर काही प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव कमी होईल. 2-3 वेळा डॉक्टर आपण रोग प्रतिकार शक्ती ह्याच्यावर बोलत होतो की ज्यांची कमी असते त्यांना मलेरियाचा प्रभाव जास्त दिसून येतो. तर आपली जी एकूण लाईफस्टाईल आहे किंवा आपला आहार आहे, ह्याचा वापर करून किंवा याच्यामध्ये काही बदलाव करून आपण स्वतःला थोडंसं अजून जास्त इम्युनिटी आपली वाढवू शकतो का? किंवा तसं काही आहारात आपण विशेष घ्यायला पाहिजे का? हो. प्रकर्षाने वयाच्या 65च्या नंतर आहार हळूहळू कमी होतो. तर त्याच्यामुळे काही व्हिटॅमिन्सची कमी होते एक तर जर समजा आहार तुम्ही चांगला ठेवला, फळं चांगले घेत राहिले, जर भाज्या बरोबर घेत राहिल्या, तर हे नॅचरल व्हिटॅमिन्स मिळून प्रतिकारशक्ती चांगली होते. आणि जसं पहिले सांगितलं की हे आपले रेड सेल्स डिस्ट्रॉय होतात, तर त्याच्यामुळे रुग्णाला अनिमिया होतो, म्हणजे हिमोग्लोबिन 1 ते 2 ग्रामांनी कमी होतं. तर जसं हिमोग्लोबिन कमी झालं की प्रतिकारशक्ती अजून कमी होते. म्हणजे मग ज्याला मलेरिया होऊन गेला आहे त्याला पण काही विशेष काळजी घेणं गरजेचं असतं का? हो, म्हणजे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फळभाज्या घेणं गरजेचं आहे. जर हिमोग्लोबिन कमी असेल तर औषधी देता येईल. म्हणजे मलेरिया झाल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वतःची काळजी किंवा ज्यांना झाला आहे त्यांची काळजी घेत राहणं आणि एक योग्य जीवनशैली चा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. बरेचदा डॉक्टर असं होतं की मलेरियाचं जे औषध आहे ते थोडं कडू आहे किंवा असा समज आहे किंवा खूप जणांना ते टॉलरेट होत नाही, वॉमिटिंग होतं. त्यामुळे डॉक्टर तर पूर्ण लिहून देतात कोर्स, पण घरी गेल्यावर कधी कधी रुग्ण तो पूर्ण घेत नाही काही विविध कारणांमुळे. मग अशा वेळेस काय होतं? नाही, कसं आहे की ती मिनिमम कोर्स हा मलेरियाचा 3 दिवसाचा आहे. 3 दिवसामध्ये पूर्ण घेतला आणि त्याला उलटी नाही झाली, बाकी त्यांनी टॉलरेट केलं, तर मलेरिया हा कमीच होतो. पण पुष्कळदा ताप राहिला तर 3 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस करतो आम्ही, कधी कधी 7 दिवस पण करतो. पण याच्या दरम्यान त्याला जर उलटी झाली तर औषधी तर निघून जाईल. तर अशा सिनॅरिओमध्ये तुम्हाला एक तर दुसरं म्हणजे इंजेक्टेबल फॉर्म्स येतात, तर इंजेक्शन्स घ्यावं लागतील. तर 3 ते 5 दिवस तर हा कोर्स घेणं गरजेचं आहे. आणि सांगितलं व्हायवॅक्स मलेरिया असेल तरी सुद्धा रॅडिकल क्युअर करणं आहे, फॅल्सिपॅरम असेल तरी सुद्धा रॅडिकल क्युअर करणं. म्हणजे योग्य निदान आणि योग्य उपचार आणि पूर्ण उपचार घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर आपण आपलं जे ध्येय आहे मलेरिया मुक्त भारत ते आपण गाठण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. डॉक्टर, बरेचदा एक ABCD मॉडेल असं आपण ऐकतो मलेरियाच्या प्रतिबंधासाठी, तर हे ABCD मॉडेल काय आहे? ABCD म्हणजे ए म्हणजे अवेअरनेस. जसं आज आपण इथे एक प्रोग्राम घेतो आहे आणि जनजागृती करत आहोत. हो, तर हे करायलाच पाहिजे. बी म्हणजे मॉस्किटो रिलेटेड आहे, म्हणजे बाईट प्रिव्हेन्शन. आता स्वच्छता जर ठेवली तर बाईट प्रिव्हेंट होईल. सी म्हणजे किमोप्रोफिलॅक्सिस. किमोप्रोफिलॅक्सिस सांगितल्याप्रमाणे जसं एंडेमिक एरियामध्ये जायचं आहे तर त्या व्यक्तीला 2 आठवडे पहिले आणि वापस आल्यानंतर 4 आठवडे असं किमोप्रोफिलॅक्सिस घ्यायचं आहे. तर प्रत्येकाने हातभार लावला तर मला असं वाटतं आपण हे ध्येय गाठू शकू. पुन्हा वेळ झाली आहे का छोट्या विश्रांतीची. भेटूया लगेचच. विश्रांतीनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर, एकदा जर मलेरिया झाला तर पुन्हा होणार नाही असं काही आहे की तो पुन्हा होऊ शकतो आणि साधारण लगेचच पण होऊ शकतो किंवा नंतर होऊ शकतो, काय म्हणजे? नाही, कसं आहे, मलेरियाची ट्रीटमेंट तर घ्यायला पाहिजे, पण
पहिले सांगितल्याप्रमाणे 2 दिवसानंतर ताप येतो, 3 दिवसानंतर ताप येतो. जर समजा त्या रुग्णाने ट्रीटमेंट नाही घेतली किंवा त्याला बरं वाटलं आणि मग तो जेव्हा 3 दिवसांनी ताप येईल तो कमी प्रमाणात येईल. तो जर घेतलं नाही तर याचं रूपांतर क्रॉनिक मलेरियामध्ये होतं. क्रॉनिक मलेरियामध्ये हिमोग्लोबिन कमी होतं, स्प्लीन वाढतं, तिल्ली ज्याला म्हणतो मराठीत, स्प्लीन वाढतं आणि अजून हिमोग्लोबिन कमी होत राहतं. म्हणजे एकूणच त्याच्या स्वास्थ्यावर एक विपरीत परिणाम होतो. म्हणजे कारण बरेचदा ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की 2-3 दिवस ताप आला, नंतर बरं वाटलं की ते कामाला लागतात किंवा अर्धवट ट्रीटमेंट घेऊन कामाला लागतात. तर मला असं वाटतं सगळ्यांनी खूप लक्षात घेतलं पाहिजे की मलेरियाचे लक्षणं आपण बिलकुल निग्लेक्ट नाही करायला पाहिजे आणि पूर्णतः ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं डॉक्टर ह्याच्यासाठी जनजागृतीचा खूप रोल आहे. तर कशा प्रकारे आपल्याला हे लोकांपर्यंत पोचता येईल किंवा काही असे आपले शासनातर्फे काही असे प्रोग्राम्स घेतले जातात का की जिथे ही माहिती सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे? नॅशनल प्रोग्राम तर आहेच मलेरिया इरॅडिकेशनचा. तर त्याच्यामध्ये हेच आहे की जसं मॉस्किटो बाईट प्रिव्हेन्शन हे व्हायलाच पाहिजे. म्हणजे मॉस्किटोज ब्रीडिंग झालं नाही तर बाईटही होणार नाही आणि त्याच्यासोबतच डिटेक्शनही झालं पाहिजे, रुग्णांचं निदान झालं पाहिजे आणि ट्रीटमेंट तर सांगितल्याप्रमाणे 3 ते 5 दिवस रुग्णांनी घ्यायला पाहिजे. हे सर्व एक प्रकारे लिंक्डच आहे. या साखळीमध्ये कुठे ब्रेक झाला की पुन्हा मलेरिया होणारच. डॉक्टरांनी आज अतिशय उपयुक्त माहिती आपल्याला दिलेली आहे. एकदा मी डॉक्टरांना पुन्हा विनंती करील की काय काळजी घ्यायला पाहिजे, त्याचे काही मेन पॉईंट्स तुम्ही प्रेक्षकांना सांगाल का? मलेरिया निर्मूलनासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॉस्किटोज ब्रीडिंग व्हायलाच नको. ब्रीडिंग जर नाही झालं तर बाईटही प्रिव्हेन्शन व्हायला पाहिजे. तर वैयक्तिकरित्या जसं सांगितल्याप्रमाणे आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बाईटही झालं तरी मलेरियाचे लक्षणं आढळले तर ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घेणे आणि थिक स्मिअर थिन स्मिअर घेणे आणि निदान करून घेणे आणि पूर्णपणे ट्रीटमेंट घेणे हे पूर्ण गरजेचं आहे. खूप छान माहिती दिलेली आहे. आपलं घर, परिसर, तसंच आपलं गाव, आपलं शहर हे आपले आहेत. त्याची स्वच्छता राखणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि एक सामाजिक जबाबदारी आहे. भारताला जर आपल्याला मलेरियाच्या निर्मूलनाच्या दिशेने न्यायचं आहे तर पब्लिक PPP मॉडेल आपण ज्याला म्हणतो, पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन, म्हणजे शासनाचा जिथे हातभार आहे तिथे प्रत्येक व्यक्तीचा सुद्धा हातभार आहे. असं दोघांनी मिळून जर केलं तर प्रत्येकाने स्वच्छतेसाठी हातभार लावला तर आपल्या परिसरातलं डासांचं प्रमाण जर कमी झालं तर मलेरियासारख्या घातक आजारापासून आपण स्वतःचं रक्षण करू शकतो. तर डॉक्टर आज तज्ज्ञ म्हणून आपण सरांनी आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहे त्याच्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करूया, लवकर निदान करूया आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार देखील करूया. डॉक्टर, आज आपण वेळात वेळ काढून इथे आला आणि अतिशय उपयुक्त माहिती आम्हाला 25 एप्रिल हा जो जागतिक मलेरिया दिवस आहे त्या निमित्ताने आपण सांगितली. याच्याबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.